नमस्कार मंडळी, लाडकी बहिणी योजनेच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून सगळ्यांचं स्वागत। आणि तुम्ही जसं थंबनेलला वगैरे आता चेक करत असाल की लाडक्या बहिणीचा जो 21वा हप्ता जो यायला सुरुवात झालेली आहे। कारण तुम्हाला माहीत असेल की आपण एकदा काही पूर्णपणे व्हिडिओज बनवले होते, त्यामध्ये लाडक्या बहिणींचे जवळ मार्च आणि एप्रिल असे 2 महिन्याचे हप्ते आपल्या अकाउंटमध्ये आलेले नव्हते। परंतु आता तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय आणि लाडक्या बहिणींना आता काही जास्त काळजी करण्याची गरज नाही। कारण तुम्ही बघू शकता की आता स्क्रीनवरती तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आपण असं फेक वगैरे कधीच सांगत नाहीत। कारण तुम्हाला अंदाजे आपण एक जे आत्तापर्यंत जे व्हिडिओज वगैरे बनवले होते, जसं सरकारचं काही नियम वगैरे असतात किंवा सरकारचे काही GRs वगैरे असतात, हे आपण पूर्णपणे स्टडी करून तुम्हाला आत्तापर्यंत आपण व्हिडिओज वगैरे दिलेले आहेत। आता आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो बरोबर, हा खूप लेट झालेला आहे, परंतु बऱ्याच वेळापूर्वी हे पहिले महिलांच्या अकाउंटमध्ये अमाऊंट यायला चालू झालेले आहे। तुम्ही बघू शकता आपल्या SMS मध्ये वगैरे तुम्ही आता बघा चेक करू शकता तुम्ही। हे बघा, हा जो मेसेज आहे पूर्णपणे अकाउंटमध्ये क्रेडिट झालेला मेसेज आहे आणि बऱ्याचशा महिलांना आज की मेसेज आलेले नाहीत, त्यामुळे त्या बऱ्याच लाडक्या बहिणी आणखी काळजीमध्ये आहेत की आता आम्हाला वगैरे आमचा अमाऊंट वगैरे येणार आहे की नाही। परंतु मला तुम्हाला सांगायला आवडेल की कारण आता तुम्हाला की भरपूर लेट ह्या हप्ते अकाउंटमध्ये यायला चालू झालेलं आहे, कारण बऱ्याचशा लोकांना आणखी हप्ते आलेले नाहीत। त्यासाठी तुम्हाला काही जास्त काळजी करण्याची कारण नाही, कारण आत्ता तुम्हाला माहिती आहे की हा पहिला दिवस आहे। आज येणारे 2-3-4 दिवस हे पूर्ण महिलांच्या अकाउंटमध्ये अमाऊंट येणार आहे। आणि यामध्ये आणखी बरेचसे आपल्या बहिणींचे प्रश्न असतात मनामध्ये की सर आमच्या या अकाउंटमध्ये आणखी पैसे आले नाही। परंतु तुम्हाला सांगायला मला आवडेल की आत्तापर्यंत जे आहे तर थोडासा स्लॉट वगैरे जिल्ह्यावाईज त्यांनी पैसे वाटप चालू केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची म्हणजे हे फक्त 1500 रुपयाचा अमाऊंट आहे, फक्त मार्च महिन्याचा आहे। आणि येणारे जे एप्रिल आणि मे महिन्याचे दोन आणखी त्याच्यामध्ये काही असा ठोस निर्णय झालेला नाही, परंतु मंत्रिमंडळामध्ये यावरती रोज चर्चा होत असते। परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी म्हणजे पर्याय दिला जाईल। परंतु मार्च महिन्याचा हा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे आपल्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये यायला चालू झालेला आहे। तुम्ही एकदा चेक करू शकता की तुम्ही तुमचा मेसेजेस वगैरे चेक करा किंवा तुमचं जे बँक अकाउंट जे खातं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकदा जाऊन ATM मध्ये चेक करू शकता, किंवा जे वेगवेगळ्या पद्धती असतात की मेसेज वगैरे करून चेक करायचे असतात, तसंही तुम्ही एकदा चेक करू शकता। त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला आता काही काळजी करण्याचं कारण नाही आहे। परंतु तुम्हाला आणखी सांगतो की जास्तही काळजी करू नका, कारण हे जिल्ह्यावाईज त्यांनी जे वाटप सुरू केलेलं आहे। कमेंट बॉक्समध्ये तर बऱ्याचशा आपल्या महिला म्हणतील की सर आमच्या अकाउंटमध्ये आले नाहीत, परंतु तुमच्या जिल्ह्याप्रमाणे तुमच्या एखाद्या काही नातेवाईकांना आलेत की तुम्ही एकदा चेक करा, किंवा तुम्ही आणखी तुमच्या मोबाईलवरून SMS टाकून चेक करू शकता। आणखी बरेचसे वेगवेगळे पर्याय तुमचे पैसे आलेत की नाही अकाउंटमध्ये चेक करण्यासाठी। परंतु आता वाटप सुरू झालेलं आहे तर जास्त काळजी करण्याचे कारण नाही आहे, कारण तुम्हाला माहीत असेल की बरेचसे असे दिवस चर्चेवरती गेलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला बरीचशी काळजी लागलेली होती। तर आता तुम्ही बघू शकता 1500 रुपये जे आहेत प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये येत आहेत। ज्या ज्या बहिणी पात्र आहेत त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 रुपयाचा हप्ता तर जमा व्हायला चालू झालेला आहे। तर तुम्ही तुमच्या अकाउंटचं पूर्णपणे एकदा बॅलन्स वगैरे चेक करून घ्या आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत का नाही मार्च म्हणजे 1500 रुपये आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जर नसेल आले तर 1-2 दिवस वेट करा, जिल्हावाईज वितरण चालू आहे, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या व्हिडिओजवरती नवीन असाल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज घेऊन असतो। लाडकी बहीण योजना असेल किंवा आणखी शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन ऑनलाईनचे व्हिडिओज असतील, काही माहिती असेल किंवा काही अशा नवीन सरकारी योजना असतील या संदर्भामध्ये आपण व्हिडिओज वगैरे बनवत असतो। तर तुम्हाला विनंती की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईब आमचा दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी मनोबल वाढवत असतो।